कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नेहान एक वेगळंच स्पिरिट घेऊन येते ऑफिस मध्ये, असं मला वाटतं. शिवा, छान केला होतास स्वयंपाक. आशूची आवडती भाजी तुला छान जमायला लागली आता, अगदी माझ्यासारखी. खरंच येत आहे. हो, ज्याचं कौतुक वाटतं ते सांगायलाच हवं ना. पण ह्या आधी तुला काहीच येत नव्हतं इथे आलीस तेव्हा, पण तू शिकलीस आणि आवडीने शिकलीस आणि हळूहळू गोष्टी जमायला लागल्यात तुला. म्हणजे बघते ना मी, घरची सुद्धा कामं किंवा सकाळची पूजा अशा अनेक गोष्टी करतेस तू. खरंच येत आहे. मला सगळं जमतंय का? जमत नसतं तर तेही सांगायला कमी केलं नसतं. विरोधाला फक्त विरोध करायचा हे मला पटत नाही. जे आहे ते आहेच. पण काय आहे ना शिवा, हे किंवा अशा या सगळ्या गोष्टी करून तू गमावलेला विश्वास परत मिळवू शकणार नाहीस. या गोष्टी तू आधीही केल्यास ना. तेच प्रपोज करणं किंवा स्वयंपाक करणं हे आधीही केलेस तू, तेच तर करत आली आहेस. पण त्याने काहीही साध्य होणार नाहीये. मग तुम्ही सांगा सीताई, मी काय करू? मी काय करू तुमचं मन जिंकण्यासाठी, तुमचा विश्वास जिंकण्यासाठी? काय करायचं? त्यासाठी तू फक्त एकच गोष्ट करू शकतेस. तुम्ही सांगा. मी खरंच मनापासून करायला तयार आहे. मी 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 तुम्ही म्हणाल ना ते सगळं करीन, तुमचं मन जिंकीन. आणि माझ्या आशूच्या आयुष्यातून निघून जा शिवा. तुझ्यामुळे त्याचं आयुष्य अवघड होते. काय बोलताय सीताई तुम्ही? बघ, तुला नाही पटत आहे ना? नाहीच पटत आहे, कारण हे खरं नाहीये. हेच खरं आहे. तू आशूच्या आयुष्यात आहेस, त्यामुळे आशू सेफ नाहीये. उलट मला वाटतं आशू फक्त आणि फक्त माझ्या बरोबर सेफ असतो. गैरसमज आहे हा तुझा. विश्वास आहे. मोडकळीस येईल हा विश्वास. खरा करून दाखवीन हा विश्वास. अट्टहास करतेस तू शिवा. हा प्रेम आहे आशूवरचं, ते मी सिद्ध करून दाखवीन. पण त्याआधी तुला या घरातून निघून जावं लागेल. याच घरात तुमच्या आशीर्वादाने आशू बरोबर सुखाचा संसार कर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.